In this video, we will start from skill required for becoming a software tester. In previous video, we have already seen up to technical skill. So now, from this video, we will directly start from analytical skill. Software tester must have analytical skill. Analytical skill means what exactly? Only find out error is not sufficient for software tester. Purpose of software tester is to find out error, but analytical skill means what? Ki only find out error is not possible or not sufficient. Then software tester should be able to check how to reproduce the errors. मीन्स वॉट ओनली एरर फाइंड आउट करायचे सफिशियंट नाही आहे, त्यापेक्षा ते एरर रिप्रोड्यूस कसे होत आहे त्याचं रिझन फाइंड आउट करायचं इज नथिंग बट ॲनालिटिकल स्किल. अ गुड सॉफ्टवेअर टेस्टर शुड बी एबल टू चेक आउट हाऊ टू रिप्रोड्यूस द एरर बिकॉज ओनली फाइंडिंग एरर आर नॉट सफिशियंट. अँड फॉर बेटर अंडरस्टँडिंग अँड क्रिएटिंग गुड टेस्ट रिपोर्ट ॲनालिटिकल स्किल विल ब्रेक द. ॲनालिटिकल स्किलमध्ये काय केलं जातं की तुमची जी सिस्टीम असते किंवा तुमचं जे सॉफ्टवेअर असतं ती कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर सिस्टीम एका स्मॉलर युनिट्समध्ये ब्रेक केली जाते. तो पर्पज का असं करायचं? एखादी कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर सिस्टीम असेल म्हणजे एखादं सॉफ्टवेअर थोडंसं टफ असेल तर ते तुम्ही काय करणार आहे, स्मॉलर युनिट्समध्ये ब्रेक करायचं. मग असं करायचं रिझन का? तर त्याच्यामुळे काय करणार आहे, तुम्हाला त्या सॉफ्टवेअरचं बेटर अंडरस्टँडिंग होणार आहे युनिट वाईज. अँड सेकंड त्याचा इफेक्ट काय होणार आहे, ज्या तुम्ही गुड टेस्ट रिपोर्ट बनवणार आहे तो ऑब्व्हियसली बेटर असणार आहे बिकॉज ब्रीफ अंडरस्टँडिंग होणार तुमचं ईच पार्टचं ईच युनिटचं. दॅट्स वाय फॉर बेटर अंडरस्टँडिंग अँड क्रिएटिंग अ गुड टेस्ट रिपोर्ट ॲनालिटिकल स्किल विल ब्रेक द कॉम्प्लेक्स सिस्टीम इन टू स्मॉलर युनिट्स. आणि थर्ड असतं ॲनालिटिकल स्किलमध्ये जो काही टेस्टिंग रिपोर्ट येतो, जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स सिस्टीम ब्रेक करता स्मॉलर युनिटमध्ये आणि टेस्ट रिपोर्ट प्रिपेअर्ड करता, तर ॲनालिटिकल स्किलमध्ये जो टेस्ट रिपोर्ट प्रिपेअर्ड होतो तो असतो स्वॉट. SWOT. स्वॉट मीन्स S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर अपॉर्च्युनिटी अँड T फॉर थ्रेट्स. मीन्स वॉट की ॲनालिसिस करायचं स्ट्रेंथचं, विकनेसेसचं, अपॉर्च्युनिटीचं अँड थ्रेट्सचं सॉफ्टवेअरमधल्या. म्हणजे त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरची स्ट्रेंथ पॉईंट काय आहेत जे किंवा त्या सॉफ्टवेअरचे विकनेसेस काय आहेत, लिमिटेशन्स काय आहे ते विकनेसेसमध्ये येणार आहे, जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते स्ट्रेंथ पॉईंटमध्ये येणार आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण एक्स्ट्रा काही ॲड करू शकतो का, आणि थ्रेट्स म्हणजे काय की त्या सॉफ्टवेअरला एखाद्या व्हायरसेसचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये कुठल्या डिफिकल्टीज फाइंड आउट होऊ शकतात, ते कशात येतात थ्रेट्समध्ये. मग जो टेस्टिंग रिपोर्ट असतो तो स्वॉट असतो. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. त्या इच सॉफ्टवेअरचं ॲनालिसिस करायचं, त्याला म्हणतात ॲनालिटिकल स्किल. नेक्स्ट आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग मीन्स काय की फर्स्ट ऑल टेस्टर शुड हॅव टू प्लॅन हाऊ टू मेक द टेस्टिंग रिपोर्ट. प्लॅनिंग मस्ट असणार आहे कशासाठी की हाऊ टू मेक टेस्टिंग रिपोर्ट एक्झॅक्टली कसा बनवायचा. मग त्यासाठी फर्स्ट काय असणार त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये सगळ्या फंक्शनॅलिटीज कवरअप झाल्या पाहिजे तुमच्या टेस्टिंग रिपोर्टमध्ये. त्याच्यामध्ये जे काही रिक्वायरमेंट्स लागणार आहे, जे फीचर्स लागणार आहे, जे बिझनेसचे काही पार्ट्स असतील, त्या ऑल फंक्शनॅलिटीज ते सगळे ऑल रिपोर्ट्स कशामध्ये आले पाहिजे तुमच्या टेस्टिंग रिपोर्ट्समध्ये. म्हणजे टेस्टिंग रिपोर्ट्समध्ये कुठले पॉईंट आले पाहिजेत, नोटिफाय झाले पाहिजेत, ते काय करायचं, प्लॅन करायचं. आणि सेकंड असतं टेस्टिंग रिपोर्ट शुड बी मेड इन एक्झॅक्टली ऑर्डर. म्हणजे काय की जसं तुमचं प्रोजेक्ट एक्झिक्यूट होईल किंवा जसं तुमचं सॉफ्टवेअर एक्झिक्यूट होईल त्यानंतर जे काही एरर फाइंड आउट होतील किंवा जो काही रिपोर्ट येईल टेस्टिंगचा तो अकॉर्डिंग टू प्रायोरिटी प्रिपेअर झाला पाहिजे. मीन्स वॉट की फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ टेस्टिंग रिपोर्ट किंवा फॉर बेटर अंडरस्टँडिंग जजमेंट ऑफ टेस्टिंग रिपोर्ट गुड प्लॅनिंग इज व्हेरी नेसेसरी. नेक्स्ट आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी मीन्स ॲश्युरन्स मीन्स काय की टेस्टरला डेव्हलपरवर ॲश्युरन्स पाहिजे की मी जे काही टेस्टिंग करून एरर फाइंड आउट करेल डेव्हलपर तो एरर सॉल्व करेल, त्याला काय म्हणतात, इंटिग्रिटी मीन्स ॲश्युरन्स. नेक्स्ट आहे क्युरियासिटी म्हणजेच इगरनेस, सेम डिझायर टू लर्न. इगरनेस मीन्स वॉट की न्यू ॲप्लिकेशन, न्यू डोमेन लर्न करण्यासाठी त्याला काय पाहिजे, इगरनेस पाहिजे, क्युरियासिटी पाहिजे. म्हणजेच काय की दे शुड हॅव ॲन इगरनेस ऑफ अंडरस्टँडिंग द कॉम्प्लिसिटी अँड एक्सपेक्टेशन, त्याला काय म्हणतो आपण, क्युरियासिटी. नेक्स्ट आहे थिंक फ्रॉम युजर्स पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सॉफ्टवेअर टेस्टरने थिंक करायचं आहे.